हॅलो फ्रेंड्स, तर नम्रता कांबळे डायरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं वेलकम आहे. आणि आता तुम्हाला मला सांगायचं आहे की आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी आज तुम्हाला चिकनचं जे आपण आधी प्री मॅरिनेशन करून घेतलेलं होतं तर त्याच्या पुढे त्याचं एअर फ्रायचं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ते एअर फ्राय कसं करायचं याचं. तर ते जे चिकनचं मॅरिनेशनचं मिल प्रेप होतं तर त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही नक्की जाऊन बघा. तर त्या व्हिडिओची लिंक मी इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्ही तो व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि आता चला आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळं रेडीमेडच आहे. मी ऑलरेडी जे चिकन होतं तर ते मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि आता पुढे काय काय प्रोसिजर करायची आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर हे ते चिकन आहे मॅरिनेट केलेलं मी, आणि हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर फ्रीझरमध्ये नव्हतं ठेवलं कारण मला यूज करायचं आहे आत्ता म्हणून. तर आता आपण ह्याची पुढची प्रोसेस बघूया. रेसिपीसाठी आपल्याला एक कॅप्सिकम आणि एक कांदा लागणार आहे. तर हे दोन्हीसुद्धा आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत. तर मी इथे आता कॅप्सिकम वॉश करून चॉप करून घेते. तर मी तुम्हाला इथे दाखवते हे जे कॅप्सिकम आणि कांदा आहे तर हा इथे असा उभा चिरून झालेला आहे. तर आता या चिकनमध्ये हे जे आपण कॅप्सिकम कट केलेलं होतं तर ते टाकते. आणि हा जो ओनियन इथे कट केलेला तो सुद्धा ऍड करते. आणि हे सगळं आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघा, मी ते सगळं पूर्ण मिक्स करून घेतलंय चिकनमध्ये, कॅप्सिकम आणि कांदा. आणि हे आता आपला बाउल रेडी झालाय. तर एअर फ्रायरला लावण्यासाठी मी आता इथे बास्केटमध्ये तुम्हाला दाखवते दोन्ही बास्केट ओपन करून. तर ह्या ज्या थॉईंगच्या प्लेट्स आहेत तर ह्या मी स्टँड आहे थॉईंगसाठी, तर ते मी रिमूव्ह करते. आता यामध्ये मी दोन्ही साईडला इथे सिल्वर फॉईल लावून घेते. तर सिल्वर फॉईल मी दोन्ही ह्याला लावून घेतलेलं आहे दोन्ही बास्केटमध्ये. तर आपल्याला या बास्केटमध्ये हे जे चिकन आपण मॅरिनेट केलेलं होतं तर ते मी आता ओव्हरलॅप न करता स्प्रेड करून घेते. ओव्हरलॅप म्हणजे चिकनचे पीस असे एकावर एक नको आहेत, म्हणजे ते जे चांगलं कुक होईल म्हणून मी असं दोन बास्केटमध्ये लावणार आहे हे. तर मी दोन्ही बास्केटमध्ये जे चिकन आणि कॅप्सिकम कांद्याचं जे मिश्रण होतं तर ते असं इथे स्प्रेड करून घेतले. चिकनचे पीसेस असे ओव्हरलॅप नाही केले, साईडला असे ठेवलेत म्हणजे ते चांगले कुक होतील. तर आपल्याला आता हे फर्स्ट वाला आहे नंबर, तो फर्स्ट ड्रॉवर मी लावते. आणि हा सेकंड वाला सेकंडमध्ये. तर आता आपल्याला ह्याच्या पुढच्या सेटिंग्स करायच्या आहेत. तर मी इथे एअर फ्रायर फर्स्ट ऑन करते. ऑन झालाय. तर आता यामध्ये मला सेटिंग्स चॉईस करायच्या आहेत. तर मी इथे भरपूर आहेत बघा, हे रिहीट असं. तर मला इथे बेक नाही करायचं, एअर फ्राय करायचं आहे. तर एअर फ्राय मी सिलेक्ट केलं आहे. आणि टेम्परेचर आता मी सिलेक्ट करते. तर टेम्परेचर मला 360 डिग्री हवं आहे. आणि टाईम मी 14 मिनिट्सचा लावणार आहे. तर आता हे एक फर्स्ट बास्केटला झालं आहे. तर सेकंड बास्केटसाठी सुद्धा मी इथे असं मॅच कुक करते, म्हणजे जे सेम आहे फर्स्ट बास्केटला तर ते सेकंड बास्केटला सुद्धा अप्लाय होईल. आणि इथे हे स्टार्टचं जे बटन आहे तर ते मी इथे प्रेस करते. तर हा एअर फ्रायर आता स्टार्ट झाला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपला टायमरसुद्धा स्टार्ट झालेला आहे. आणि आता कुकिंग स्लोली स्टार्ट होईल. आणि बघू आपण आता 14 मिनिट्स नंतर रिझल्ट्स. तर ना इथे 8.5 मिनिट झालेला आहे. आणि आता इथे
जो कुकिंग आपण जेव्हा असं करतो ना, चिकन कुक करतो त्याचा स्मेल यायला लागतो, तर त्याचा स्मेल यायला चालू झाला आहे. तर मी इथे पॉज करून तुम्हाला दाखवते आणि ते आता झालेलं नसणार आहे, पण तरी मी तुम्हाला एक दाखवते की ते कसं कुक होतं. तर तुम्ही इथे बघा, चिकन कुक व्हायला चालू झालं आहे, पण अजून कुक नाही झालेलं. तर आता ते चिकन कुक होईल, अजून 8 मिनिट आहेत. तर मी परत एकदा बास्केट आतमध्ये लावून हे स्टार्ट करते. हे टायमर हा संपत आलेला आहे आणि तुम्ही ते बघा फक्त 6 सेकंड राहिले. तर आता हे कूल मोडवर जाईल आणि आता हे कूल मोड संपल्यानंतर आपला एअर फ्रायर स्टॉप होईल. त्याच्यानंतर आपण ओपन करून बघूया. तर हा एअर फ्रायर आता स्टॉप झाला आहे आणि आपण बास्केट ओपन करून बघूया की आपलं चिकन प्रॉपर कुक झालं आहे का नाही. तर तुम्ही इथे बघा, चिकन आणि कॅप्सिकम तर मला पूर्ण कुक झालेलं दिसत आहेत. सेकंड बास्केट पण आपण ओपन करून बघूया. तर येस, तो पण बास्केट रेडी झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता चिकन कुक होता. बास्केट ओपन केल्यावर मी तुम्हाला परत एकदा दाखवते. एकदम प्रॉपर आहे ना हे चिकन. आणि जे आपण कॅप्सिकम कांदा टाकलेला होता तर तुम्ही इथे बघा, तो पण एकदम परफेक्ट असा कुक झाला आहे. हे गरम आहे थोडं. तर तुम्ही इथे बघा, हे चिकन गरम आहे आणि आता रेडी झालं आहे खायला. तर तुम्ही ना ह्या चिकनमध्ये थोडंसं कर्ड टाकून आणि जे लेट्यूस वगैरे जे ग्रीन्स असतात आपले, तर ते टाकून हा तुमचा सॅलड बाउल एकदम रेडी होईल. किंवा तुम्हाला हे चपातीमध्ये असं रॅप करून जरी खायचं असेल तरीसुद्धा एकदम मस्त आहे ही रेसिपी. तर इकडे बघा, हे एकदम मस्त रेडी झालं आहे खायला आता आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. तर आज मी जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली चिकन एअर फ्रायची, तर आय होप तुम्हाला ती आवडलीच असेल आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का, तुम्ही ट्राय करताय का. ट्राय केली तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.